हाय गाईज, आज मी तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहे कुकिंगच्या की ज्या मी स्वतः वापरते। वालाचं बिरडं करताना वाल सोलण्यासाठी जर थोडा वेळ आधी कोमट पाण्यात टाकले तर वालाची सालं पटकन निघतात। तसंच वालाचं बिरडं करताना जर त्या वाटणामध्ये आपण थोडी बडीशोप टाकली तर वालाच्या बिरड्याला उत्कृष्ट चव येते। कटलेट्स किंवा पॅटीस करताना त्या बॅटरमध्ये बाकीच्या इन्ग्रेडियंट्स बरोबर जर आपण थोडासा मॅजिक मसाला मॅगीचा ॲड केला आणि त्याबरोबर लिंबू पिळलं तर कटलेट्स आणि पॅटीसना अत्यंत छान चव येते। तसंच जर कटलेट आणि पॅटीसचं बॅटर जर सैल झालं असेल तर थोड्या वेळ ते फ्रीझरमध्ये साधारणपणे 10 ते 15 मिनिटं ठेवायचं आणि त्याच्यानंतर कटलेट आणि पॅटीस करायची, म्हणजे बॅटर घट्ट होतं आणि तुमची कटलेट्स किंवा पॅटीस खूप छान होतात। छोले आणि राजमा करताना जर तुम्हाला त्याची ग्रेव्ही दाटसर हवी असेल तर छोले किंवा राजमाच्या वाटणामध्ये तुम्ही बॉईल केलेले छोले किंवा राजमा मूठभर टाका आणि त्याच्यानंतर ते वाटण ग्राइंड करा, त्यामुळे छोले आणि राजम्याला एक दाटसरपणा येतो। व्हाईट पास्ता करताना जर तुम्ही त्याच्या व्हाईट सॉस बरोबर मिक्स हर्ब्स, चिली फ्लेक्स आणि येलो आणि रेड चिली वापरली तर व्हाईट पास्त्याची चव एकदम सुंदर होते। पुऱ्या तळताना त्या तळायच्या आधी लाटलेल्या पुऱ्या जर 15 ते 20 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवल्या तर पुऱ्यांना कमी तेल लागतं, म्हणजे पुऱ्या कमी तेलकट होतात। जर तुम्हाला एखाद्या पदार्थासाठी दह्याची ग्रेव्ही करायची असेल तर दही चांगलं नीट फेटून घ्यावं, त्यामुळे गुठळ्या होत नाहीत। जर तुम्हाला एखाद्या रेसिपीसाठी फ्रेश क्रीम वापरायचं असेल आणि घरात फ्रेश क्रीम अवेलेबल नाही आणि बाहेर जाऊन आणण्यासाठी तुम्हाला वेळ नाही तर तेव्हा घरातल्या दुधाची साय जर मिक्सरवरती वाटून घेतली तर त्याचाही फ्रेश क्रीम सारखा उपयोग होऊ शकतो आणि चवही तशीच येते। चिकनचा रस्सा, मिसळीचा कट याचा रंग तसाच लाल राहण्यासाठी काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर करावा आणि तसंच त्यामध्ये गरम पाणी घालावं, त्यामुळे या दोन्ही ग्रेव्हींचा कलर खूप छान लाल रंगाचा राहतो। मिक्स डाळींचे डोसे जर करायचे असतील तर जेव्हा आपण मिक्स डाळी भिजत टाकतो त्याच्याबरोबर थोडेसे तांदूळही भिजत टाकावेत, त्यामुळे डोसे कुरकुरीत होतात। पदार्थांमध्ये जास्तीत जास्त तुम्ही बडीशोप, ओवा, भाजलेले तीळ याचाही वापर करा, त्यामुळे पदार्थांची टेस्टही छान येते आणि तसेच ते पदार्थ पौष्टिकही होतात। अशा अनेक टिप्स आहेत की मी ज्या रेग्युलरमध्ये वापरते आणि त्यामुळे पदार्थ खूप छान बनतात, पण सगळ्या टिप्स मला एका व्हिडिओमध्ये कव्हर करणं शक्य नाही, त्यामुळे थोड्याशा टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर केल्या आहेत। मला अजून एक सांगावंसं वाटतं की पदार्थ तुमचा जितका चांगला तुम्ही बनवता तसाच तो चांगल्या प्रकारे प्रेझेंट करणंही खूप गरजेचं आहे। विशेषतः जेव्हा आपण फोटो सोशल मीडियावर टाकतो तेव्हा पदार्थ ठेवण्यासाठी लाईट कलरच्या डिशचा वापर करा आणि तसंच पदार्थाच्या प्रेझेंटेशनसाठी कोथिंबीर, छोटं मोठं सॅलड म्हणजे कांदा, टोमॅटो, काकडी असं जे इझिली आपल्या घरात अवेलेबल असतं त्याचाही वापर करा, जेणेकरून तुमच्या पदार्थांचे फोटो बघून लोक एकदम टेम्प्ट होतील तो पदार्थ खायला आणि त्यांनाही तो पदार्थ खावासा वाटेल आणि त्याची रेसिपीही करून बघावीशी वाटेल। सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि अशा वेगवेगळ्या विषयांच्या व्हिडिओसाठी स्टे ट्यून विथ माय व्हिडिओज। थँक्यू।